नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 18 एप्रिलचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, आता उद्याच्या म्हणजे येणाऱ्या भागात आपल्याला दिसणार आहे जीवा, काव्या, नंदिनी, पार्थ हे चौघे जण महात चर्चा करणार आहेत यांच्या लग्नावरती. आणि त्यात नंदिनी इंटरप्ट करतेच करते, पण आय गेस सो पार्थच्या लक्षात येणार आहे की या काव्याचं कोणावर तरी प्रेम आहे. आणि जीवाच्या बाबतीत तर माहीत नाही, पण बघा आणि बघत राहा, जीवा काव्याला चांगलाच हर्ट करणार आहे उद्या, ते देखील पार्थच्या समोर. पण हे पार्थच्या लक्षात येईल का हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळेलच. पण आता बघा, काल आपल्याला वाटलं होतं की या काव्याची आई तिला सांगतेय की जे काही तुझ्या मनात आहे ते सांगून टाक. आज त्यांनी कंटिन्यू केला एपिसोड तिथूनच. आता या काव्याचे बाबा म्हणतात काय चाललंय तुम्हा दोघींचं. आणि आरोही सुद्धा जरा शॉक्टच होते की नेमकं आईचं आणि काव्याचं चाललंय काय. त्यावरती आता काव्याची आई म्हणते, अहो मला काहीतरी सांगायचंय तुम्हाला आणि काव्याला सुद्धा. आता काव्याला आलंय टेन्शन. आता काव्या सांगणारच असते बरं का, पण तेवढ्यात तिच्या बाबांना फोन आलाय कोणाचा तरी. आता ही काव्या विचारते काय झालं बाबा. आरोही पण विचारते बाबा काय झालं. त्यावरती ते म्हणतात, अगं मेसेज आलाय, शारदासाठी अपॉइंटमेंट घ्यायची आहे ना. आता शारदाचं चेकअप करायचं आहे आणि एन्जिओग्राफी करायची आहे. पण आता या गोष्टीमुळे काव्याला जरा धक्का बसलाय. तिला असं वाटतंय की अजूनही आपल्या आईची परिस्थिती नाजूक आहे. मग आता ते सांगतात काव्याचे बाबा की डॉक्टर म्हणाले की टेन्शनमुळे अटॅक आला होता ना आपल्या शारदाला. एकदा का एन्जिओग्राफी झाली की डॉक्टर निर्णय घेतील. आता काव्याची आई म्हणते, अहो थांबा ना, माझी काव्या काहीतरी बोलते, ऐकून घ्या. मग आता ते म्हणतात, अरे हो मी विसरलोच, काय ग बेटा काय बोलत होतीस, बोल बरं. आता काव्या तिच्या हृदयावर दगड ठेवते आणि म्हणते काही नाही बाबा काही नाही. आता तिची आई तिच्याकडे बघतच राहते. काव्या म्हणते, बाबा तसं काही मी सांगतच नव्हते, आता उद्या टेस्ट आहे ना माझी, तर मी पुस्तक घ्यायला आले होते. काव्याचे बाबा काव्याकडे बघतच राहतात, पण वडिलांचं मन काही वेगळंच असतं ना प्रेक्षकांना. त्यांना जरा डाऊट आलाय आता काव्यावर की काव्याला बोलायचे एक पण ती बोलतीये तिसरंच. आता तिची आई म्हणते, अगं काव्या हे काय, थांब थांब मी सांगते तुझ्या बाबाला. आता असं म्हणून त्यांच्या हातातली साखळी त्या पुढे करत असतात. ते जीवाचं आणि तिचं साखळीचं जे आहे ना लॉकेट त्यांच्याकडे ते दाखवत असतात. पण आता काव्या म्हणते, अगं आई काहीच नाही, मला पुस्तक घ्यायचंय की नाही, थांब बरं मी पुस्तक घेते. आणि आता आईच्या लक्षात येतं की काव्याला हे सत्य सांगायचं नाहीये. काव्या तिच्या आईच्या हातातनं लॉकेट घेऊन टाकते आणि म्हणते, आई तू तुझ्या तब्येतीची काळजी घे बरं आधी, तू आधी व्यवस्थित बरी हो, मग बाकीच्या गोष्टी ना आपोआप सुधारतील. तुझी तब्येत सुधारली की सगळ्या गोष्टीही सुधारतील. काव्या अशी आडून आडून बोलते तिच्या आईला, जे तिच्या आईच्या लक्षात येतं. आणि काव्या न बोलता आता तिच्या रूममध्ये जाते आणि रूममध्ये जाऊन बिचारी प्रचंड रडते. पण तिच्या आईला तिच्या मनाची ही कालवा कालव कळतीये, तिच्या मनाची घालमेल कळतीये. बिचारी काव्या, कसं असतं प्रेक्षकांनो, चांगल्या घरातल्या मुली आहेत ना त्या खूप व्यवस्थित आणि विचारपूर्वक वागतात. काव्याला माहिती आहे जर तिने आता सांगितलं काही तर तिच्या आईच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो, खूप मोठा तमाशा होऊ शकतो. ॲक्च्युली लॉजिकली पाहिलं तर काय आहे, कोणाकोणाला वाटतं होऊन जाऊ द्या ना तमाशा, एकदा काय ते, पण त्यांचं प्रेम तर मिळेल ना त्यांना. पण दोघेही सध्या हर्ट झालेले असताना ते एकमेकांना स्वीकारतीलच, हे कशावरून. पण असो, आता अचानक आरोहीचा फोन आलाय नंदिनीला. नंदिनी म्हणते, आरोही अगं अचानक कसं काय फोन केला, सगळं ठीक आहे ना घरी. आरोही म्हणते, नंदिनी ताई तू का नाही आलीस, अगं काव्या आली आहे ना इथे. मग आता नंदिनी म्हणते, काय काव्या आली आहे तिकडे. मग आता आरोही म्हणते, हो काव्या इकडे आली आहे, तुला सांगितलं नाही का तिने, तुला तिने सांगूनच इकडे आली असेल ना. नंदिनी म्हणते, नाही ग आरोही, मला ॲक्च्युली बाबा आहेत का तुझ्या आजूबाजूला. मग आरोही म्हणते, हो बरोबर ओळखलंस ताई, आहेत ना बाबा इथेच आहेत. आता ते तिचे वडील बोलतात नंदिनीशी आणि म्हणतात, काय ग बाळा कशी आहेस, मस्त आहेस ना. मग नंदिनी म्हणते, हो हो बाबा मजेत आहे. मग आता ते विचारतात, काय ग नंदिनी तू नाही आलीस, काही ठरलं नव्हतं का तुम्हा दोघींचं सोबत येण्याचं. मग नंदिनी म्हणते, नाही ना बाबा, ॲक्च्युली आमच्या दोघींचं काही ठरलं नव्हतंच. मग तिचे बाबा बरोबर ओळखतात आणि म्हणतात, वाटलंच मला, तुम्ही दोघी एकमेकींच्या सोबत नसल्यानं की काळजी वाटते ग. आणि आता असं लग्न झाल्यावरही म्हणजे एकमेकींसोबत नसल्या तर जरा जास्तीच काळजी वाटते ग. अगं कसं आहे ना बाळा, काव्या अचानक आली ना की आम्हाला काळजी वाटते ग. तू आली असती ना तर आम्हाला छान वाटलं असतं. सीझनचा पहिला घेऊन आलोय मी आंबा कालच. आणि आता ही खुश होते नंदिनी. मग तिचे बाबा म्हणतात, बेटा तुमच्या दोघींची आठवण येते ग. अगं शारदा आणि आरुषी या दोघी आंबा खातील खरी, पण आता या वर्षी आमच्या आंब्याचा गोडवा कमी असणार आहे. आता ते जरा भावूक झालेले आहेत त्यांच्या मुलीसाठी. मग नंदिनी ॲज युज्युअल अगदी मॅच्युअर्डली उत्तर देते, असं नका बोलू ना बाबा, आम्ही सगळे येऊ ना जेवायला, आपण मस्त आमरसपुरीचा बेत करूयात, जीवालाही घेऊन येईल मी. मग आता तिच्या वडिलांचे डोळे पाणावलेले असतात. नंदिनी म्हणते, बाबा
काव्याची कशाला काळजी करताय तुम्ही, मी आहे ना इथे. आपली काव्या जरा आहे लहरी, तिला आली असेल आईची आठवण, मग आली असेल बघायला आईला. पण तुम्ही ठीक आहात ना? मग नंदिनी म्हणते सॉरी नंदिनीचे बाबा म्हणतात हो आम्ही ठीक आहोत. मग नंदिनी म्हणते ओके बाबा काळजी घ्या, मी ठेवते हां फोन. आता यांचा फोन ठेवून झालाय, पण नंदिनी खूपच मस्त दाखवली हां प्रेक्षकांनो. अतिशय मॅच्युअर्ड, म्हणजे तिच्याकडे बघता क्षणीच फील होतं की ही एक मोठी बहीण आहे. म्हणजे तिचा समजूतदारपणा तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतो असं मला म्हणायचं आहे. पण असो, आता तेवढ्यात मानिनीताई आल्यात बरं का. नंदिनीला हाका मारतायत. अगं नंदिनी, ए बेटा, अगं काव्याला बघितलंस का तू कुठे? मग नंदिनी म्हणते ऍक्च्युली ना ती आईकडे गेली आहे. नंदिनीने असं सांगितल्यावर मानिनीताईंना जरा काळजीच वाटते. त्या म्हणतात अगं बाई, एवढ्या रात्री गेली ती, आणि काय ग पार्थला नाही घेऊन गेली आहे का सोबत? मग नंदिनी म्हणते नाही ना. मग मानिनीताई म्हणतात कधी येणार आहे ग काव्या? मग आता नंदिनी म्हणते हो येईल ना, ती लवकरच येईल. त्यावर मानिनीताई म्हणतात अच्छा कधी येणार आहे हे तुला सांगितलं नाहीये का तिने? मग नंदिनी म्हणते नाही, सांगितलंय तसं तिने मला, पण मी फोन करते हां आई तिला. मग मानिनीताई म्हणतात बरं हरकत नाहीये. अगं मी ना चवळी भिजत घालत होते, तुम्हाला आवडते का दोघींना, म्हणून आपलं तुम्हाला शोधत होते, घालू का भिजत, तुम्हाला आवडेल का? मग नंदिनी म्हणते हो हो चालेल ना आई, आवडते आम्हाला. प्रेक्षकांना आम्ही कालच चवळ्या केल्या होत्या बरं का. अशी कडधान्य खायला हवीत, जरा आयरन वाढतं ना शरीरातलं. असो, तर आता ही नंदिनी विचारते बाबा झोपलेत का? मग मानिनीताई म्हणतात हो आता झोपतायत अगं ते, पण रम्याने जे काही केलं ना ते चांगलं नाही केलंय. म्हणजे त्या आशिष भाऊजींना तिने खूपच दुखावलंय ग, आणि त्यामुळे हे दुखावले गेलेत. जाऊ दे येते मी, मला सांग हं काव्या आली तर. आता असं म्हणून त्या बिचारे निघून जातात. आता इकडे काव्याच्या मनाची अवस्था छान दाखवली आहे त्यांनी, म्हणजे छान म्हणजे काव्या एक जबरदस्त ऍक्टर आहे प्रेक्षकांनो, आपल्याला माहितीच आहे. पण आज काव्या आणि पार्थचं बोलणं काय इमोशनल दाखवलंय प्रेक्षकांनो त्यांनी. ही मालिका ना ऍक्च्युली खूप अशी ढिंचॅक नाहीये, म्हणजे अशी खूप गाजावाजा वगैरे नाहीये, अगदी इमोशनल टच आहे या मालिकेत. त्यामुळे ना प्रेक्षकांनो बरेच असे प्रसंग असतात जे स्लो वाटतात आपल्याला, पण त्यामध्ये बराच वेगळाच अर्थ असतो. असो, आता काव्या एकटीच रडत असते तिच्या खोलीत जाऊन, आणि स्वतःच्याच मनाशी बोलत असते. नाही बोलू शकले मी आज आईला, नाही बोलू शकले मी बाबांना माझ्या प्रेमाबद्दल, कशी सांगू मी माझ्या प्रेमाबद्दल, मी जर बोलायला गेले तर आई बाबा खचून जातील. तिचं ऑपरेशन आहे, माझ्या या कबुलीमुळे आईची तब्येत बिघडू शकते, बाबांना मनस्ताप होऊ शकतो. नाही रे बाबा नाही, मी आता माझ्यासाठी आई बाबांना त्रास देऊ शकत नाही. अजून काही दिवस आता माझं प्रेम माझ्याच मनात मला लपून ठेवावं लागेल, अजून काही दिवस. असं म्हणून काव्या बिचारी खूप रडते, आणि ते जीवाचं आणि तिचं लॉकेट बघत राहते. बऱ्याच वेळ रडते रडते बिचारी, आणि ते लॉकेट अगदी हृदयावर दगड ठेवून पुन्हा कपाटात ठेवते. तिचे अश्रू वगैरे पुसते, आणि आता कुठलं तरी पुस्तक घेते नामधारी. आता घरी गेल्यावर तिला दाखवावं लागेल ना की अमुक अमुक पुस्तक घ्यायला ती आली होती, आणि तिच्या आई वडिलांना सुद्धा. आता ते पुस्तक घेते आणि तिच्या आईबाबांकडे खाली जाते, पण आता त्यांना टेन्शन आलेलं असतं बरं का आईबाबांना. ऑलरेडी काव्याने दरवाजा लावलेला असतो. आता ती उघडते. आता या गोष्टी एवढ्या स्लोली दाखवतात ना ते प्रेक्षकांना, त्यामुळे त्या डिटेल सांगाव्याच लागतात. असो, आता काव्या खाली येत म्हणते आई बाबा काय हो, काय झालं? अरे तुम्ही दोघं एवढे का टेन्शनमध्ये बसला आहात सगळेजण, काय झालं आई? अगं मी सहज आले, इथे भेटायला आले आणि माझं पुस्तक घ्यायला आले, इतकंच. तुमचे चेहरे बघा कसे झालेत, हसा जरा. आता तिच्या आईलाही टेन्शन आलेलं असतं. आता काव्या म्हणते बाबा तुम्ही औषधं गोळ्या वेळेवर घेता ना? आणि हो, आईला सगळे औषधं वेळेवर द्या, आणि तिने औषधं घेतले नाही तर मला डायरेक्ट फोन करा. मग आता आरोही म्हणते आम्ही फोन करू ग, आणि कसं आहे ना तू फोन घेतले तर आम्ही तुला फोन करू ना. मग आता ही काव्या म्हणते घेणारच आहे मी फोन, तू मात्र वेळेवर अभ्यास कर आरोही, आणि पार्किंगसाठी भांडू नकोस कोणाशी कॉलेजमध्ये. तिचे बाबा विचारतात बेटा सगळे घरी ठीक आहेत ना, पार्थ, जीवा, नंदिनी कसे आहेत तुझे सासू सासरे? आता काव्या जीवाचं नाव ऐकल्यावर थोडं जरा वेगळं फील होतं तिला, पण ती म्हणते हो बाबा सगळे ठीक आहेत, तुम्ही आता काळजी करू नका. असं म्हणून ती तिच्या बाबांना अशी मिठी मारते. तिचे बाबा म्हणतात काय हुशार झालीस ग काव्या, एकदम समजूतदार. मग काव्या म्हणते मी आहेच आहे बाबा हुशार. मग आता ते म्हणतात बेटा आज दुपारी ना तुझ्या आवडीचा रस केला होता वेलची घालून, अगं खातेस का थोडासा? जा न ग शारदा, घेऊन ये तिच्यासाठी आंब्याचा रस. मग काव्या म्हणते नको नको बाबा, मला ना आता उशीर होईल, मी आमरस पुरी खायला नंतर येते, मला वेळ होईल ना, मी निघते आता. मग आता ते विचारतात तुला पार्थराव घ्यायला येणार आहे का बेटा? काव्या म्हणते नाही बाबा मी जाते. मग आता तिचे बाबा म्हणतात बरं बेटा सावकाश जा, आणि घरी गेली की फोन कर ग.
असं म्हणून आता ते निरोप देतात काव्याला. पण आता तिची आई मात्र तिला खूप जोरात मिठी मारते निघताना. आणि आता ही आरुषी सुद्धा मिठी मारते मागून, मी पण, असं म्हणून या तिघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात. आता काव्या तिच्या आईला मिठी मारून म्हणते, आई ग काळजी घे स्वतःची. आणि आईच्या डोक्यावरून हात फिरवते, आईला गोड गोड पापी देते आणि निघते. कसं असतं ना प्रेक्षकांनो, बिचाऱ्या माहेरवाशिणी येतात आणि भुरकून चालल्या जातात, वेळ पण मिळत नाही हो आई वडिलांशी बोलायला. आणि त्यातल्या त्यात गावातल्या गावात माहेर असलं तर विचारूच नका. असो, पण काव्याच्या बाबतीत जरा केस वेगळी आहे. आता काव्या निरोप घेते अगदी जड अंतःकरणाने. खरं तर आज तिला सांगायला चान्स होता, पण तिने तिच्या आईची तब्येतीची काळजी घेतली आणि नाही सांगितलं कोणाला. आता तिची आई अगदी आशेने म्हणत असते तिला, बेटा काळजी घे स्वतःची. काव्या फायनली निघाली आहे. आता काव्या गेल्या गेल्या म्हणते, आज काव्या आली आणि किती मज्जा आली ना, किती छान वाटलं आज. मग आता तिची आई म्हणते, हो ना, आज तिची आठवण आली काय, आणि ती खरंच आली भेटायला. मग आता तिचे बाबा म्हणतात, आरुषी आईला रूममध्ये घेऊन जा, खूप वेळ झाला, आज जागी आई तुझी. काव्या बऱ्याच रात्रीची एकटीच गेली आहे बरं का प्रेक्षकांनो, त्यामुळे तिच्या बाबांना जरा डिस्टर्ब झाल्यासारखं वाटतंय. आता तिची आई रूममध्ये गेल्यानंतर तिचे बाबा विचार करायला लागतात की काहीतरी गडबड आहे, काव्या आली काय, गेली काय, ही फक्त पुस्तक घेण्यासाठी आली होती हे जरा कळत नाहीये. म्हणजे पुस्तकच हवं असेल तर तिने आरुषीला सांगितलं असतं, ती स्वतः का आली असती. काहीतरी गडबड वाटतेय. म्हणजे काहीतरी हेच कारण आहे का वेगळं काही कारण आहे काव्याचं इथे येण्याचं. आता तिच्या वडिलांना आली आहे शंका. इकडे नंदिनी सारखी एरझाऱ्या मारत असते, काव्या अजून का आली नाही, का आली नाही, पण काव्या आलेलीच नसते. आता काव्या येते घरी फायनली. आता नंदिनी पटकन तिचा हात धरते आणि तिला आतमध्ये घेऊन जाते बेडरूममध्ये आणि म्हणते, इकडी आहे काव्या, पटकन इकडी आहे. आता काव्या आल्या आल्या नंदिनीवर ओरडते आणि म्हणते, ओरड, आता तूच ओरड. नाही, येणारा जाणारा सगळेच जण माझ्यावर राग काढतात, पण फक्त मी कोणावरती राग काढायचा नाही, मी काही बोलायचं नाही, इथे पण नाही आणि तिथे पण नाही. आता हिचं असं म्हणणं आहे, माहेरी पण नाही बोलायचं मी आणि सासरी पण नाही बोलायचं मी, असं ती आल्या आल्या नंदिनीवरच बरसते. काव्या आता पुढे काही चिडचिड करणार, तेवढ्यात तिची ताई तिला शांत करत म्हणते, बेटा काव्या काही खाल्लंयस का. आता काव्या एकदम शांत होते बरं का. नंदिनी म्हणते, काय ग काव्या, मग अशी केव्हाची वाट पाहिली मी डिनर टेबलवर तुझी. ए बेटा, अगं किती दिवस झाले तू जेवत नाहीयेस, मला माहिती आहे, तू आईकडे काही खाल्लं नसशीलच. मी वरण भात आणू का तुझ्यासाठी. ए काव्या, आणू का वरण भात. मग आता काव्या म्हणते, मला भूक नाहीये ग ताई. आता ती खूप वैतागलेली असते. तेव्हा नंदिनी म्हणते, मग काय आणू तुला, कॉर्नफ्लेक्स आणू का. मग आता काव्या म्हणते, ताई असं तू का वागत असते माझ्याशी प्रेमाने आणि मायेने, त्यापेक्षा तू मला ओरडत जा ना. नंदिनी म्हणते, काव्या अगं तू काय ओरडायला लहान राहिली आहेस का आता. आणि तसंही काव्या, मी तुझ्यावर ओरडण्यासाठी इथे आलेलीच नाहीये. अगं बेटा, तुला जायचंच होतं ना आईकडे, तर मला सांगायचं, नाही तर मग पार्थला सांगायचं, नाही तर मग निदान आईना सांगून जायचं ना. मग आता पार्थचं नाव घेतल्यावर काव्या चिडते आणि संतापते आणि म्हणते, पार्थचा इथे काय संबंध आहे. मी त्यांना अजिबात काहीही मानत नाहीये आणि मी कोणाला सांगायला बांधील नाहीये, आन्सरेबल नाहीये मी त्यांना सांगायला. त्यावर नंदिनी म्हणते, अगं काव्या, आपल्यावर काळजी करणाऱ्या प्रत्येक लोकांसाठी आपण आन्सरेबल असतो. मला एवढंच म्हणायचं होतं की पार्थना तू सांगायला हवं होतंस. त्यावर काव्या म्हणते, मला नाही गरज वाटली काही त्यांना सांगायची वगैरे. माझी इच्छा झाली तर मी काय स्वतःच्या घरी त्यांना विचारून जायचं का. सांग बरं ताई तू. त्यावर नंदिनी म्हणते, अगं असं नाही म्हणत आहे मी काव्या, विचारू नकोस, पण निदान सांगून तरी जा. नाही म्हणजे तुला वाटत नसलं तरी आपल्या आईबाबांसारखीच इथे प्रत्येकाला आपली काळजी वाटते ग. आत्ता मला आईंनी विचारलं की तू कुठे गेलीस, शेवटी मला त्यांच्याशी खोटं बोलावं लागलं की नाही काव्या. मग काव्या म्हणते, का खोटं बोललीस, मग जे काही आहे ते खरं खरं सांगायचं ना ग ताई. नाही, एक काम कर, इथून पुढे जर तुला कोणी विचारलंस ना तर त्यांना सांग की ही काव्या गेली घर सोडून. आता हे ती राग बोलते, पण या गोष्टीमुळे नंदिनीला येतो राग. नंदिनी म्हणते, असं का ग बोलतेस काव्या तू. आता तरी सुद्धा नंदिनी शांत बसली आहे बरं का प्रेक्षकांनो, तिला एका शब्दानेही ती उत्तर देत नाहीये. पण यापुढचा सीन त्यांनी अतिशय सुरेख दाखवलाय. नंदिनी सारखी समजूतदार बहीण प्रत्येक घरामध्ये असली तर घरामध्ये वादच होणार नाहीत का. आणि पार्थ सारखा समजूतदार नवरा सुद्धा. आता काव्या तनतन फनफन करते आणि ताईवर रागावून चिडवून तिथून निघून जाते. पण असो, आता ती जेव्हा खोलीत येते तेव्हा पार्थ येतो तिथे तिच्या मागे मागे आणि म्हणतो, काय हो काव्या, अहो कुठे गेला होतात तुम्ही. नाही, मगाचपासून मी वाट बघतोय, अहो किती फोन केले मी तुम्हाला, मेसेज केले मी तुम्हाला, तुम्ही मेसेज चेक केला माझा पण तुम्ही रिप्लाय पण नाही केला.
तुम्हाला मी मेसेज केला पण तुम्ही मेसेजचा रिप्लाय पण नाही दिला. तुम्ही चेक केला होता मेसेज. अहो हॅलो, तुमच्याशी बोलतोय मी. आता काव्या म्हणते ऐकू येतंय हो मला. मी टेस्ट होय, माझी उद्या टेस्ट आहे, तर मी माझ्या माहेरी गेले होते पुस्तक घ्यायला. मग आता पार्थ म्हणतो काय पुस्तक घ्यायला? आता ती बाथरूममध्ये जाते बरं का फ्रेश व्हायला. तेव्हा पार्थने ते पुस्तक पाहिले जे तिने तिच्या हातातून खाली टेकवलंय. आता त्यामध्ये कादंबरी असते, भाव अंतरीचे असं त्यावर नाव लिहिलेलं असतं. काव्या बाहेर येते बाथरूमच्या. तेव्हा पार्थ म्हणतो हे काय भाव अंतरीचे? ही तर कादंबरी आहे. तुम्ही परीक्षेत काय कादंबरीमधलं लिहिणार आहात का? खोटं बोललात ना माझ्याशी. मग आता काव्या म्हणते मी खोटं कशाला बोलू, खरंच बोलते मी माझ्या घरी गेले होते. मी माझ्या घरून हे पुस्तक आणलंय. तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नसेल ना तर माझ्या घरी फोन करून विचारा. तुमची पण कमाल आहे. प्रत्येक वेळेला तुम्ही मला विचारता की मी कुठे गेले होते, पण तुम्ही कधी विचारलं का की मी का गेले होते? आणि आता सुद्धा मी माझ्या माहेरी जाण्याचं खरं कारण सहज गेले असं नव्हतं. खरं कारण हे आहे की मला या घरामध्ये खूप त्रास होतो. माझा जीव कोणतो या घरामध्ये. आता काव्याची तगमग रडारड सगळी पार्थ जवळ झाली आहे. पार्थला फार वाईट वाटतं. आता त्याच्या डोळ्यातही पाणी आलंय. प्रेक्षकांनो, काव्या खूप गोड बोलते. काव्या म्हणते मला माझ्या आईची खूप आठवण आलेली. असं वाटत होतं मला की माझ्या आईच्या कुशीत जाऊन रडावं. तेही मी करू शकले नाही कारण माझ्या आईची तब्येत बरी नाहीये. आणि कसं असतं ना पार्थ, म्हणजे लग्न झालेली मुलगी जेव्हा तिच्या माहेरी जाते ना तेव्हा तिच्या माहेरी जेव्हा तिचे लोक जवळ घेतात ना तिला, त्याआधी 50 प्रश्न विचारतात. पण असं नाही विचारत काय झालं बेटा तुला, पण असं विचारतात की तू अचानक कशी आलीस आणि एकटीच का आलीस? जावई नाही आले का? नाही आले का? कधी ते तुला सोडून परत गेले? असं विचारतात माहेरचे लोक. आता हे सगळं ती खूप रडून रडून बोलते. काव्या पुढे म्हणते माहेरचे हे नाही विचारत मुलीला की तू ठीक आहेस ना बाळा. अगं हे विचारतात की तू सासरी भांडून आली आहेस का काही झालंय? असं का करतात हो माहेरचे लोक? असे का करतात? तिला हे का नाही विचारत की तू तिकडे आनंदात राहतेस ना काव्या? अगं तुला आमची आठवण तर येत नसेल ना? का नसेल विचारत ते हे सगळं माहेरचे लोक? तुम्हाला माहिती आहे पार्थ, सगळीकडे असंच होतं आणि आमच्या घरी सुद्धा असंच घडलं. माझ्या आईची तब्येत बरी नाहीये हे बघून मी काहीच बोलू शकले नाही. मी जर तिला या अवस्थेत बोलले असते ना की इथे काय काय घडतंय, सगळं माझ्या मनाविरुद्ध घडतंय, हे ऐकून तिला आणखीन त्रास झाला असता. म्हणूनच मला जे काही बोलायचं होतं ना ते सगळं परत गिळून टाकलं आणि आले परत इकडे. बोला, अजून काय विचारायचंय तुम्हाला? विचारा ना. काय काय प्रश्न विचारायचे ना ते विचारत राहा. आहात ना हुशार? मग तुम्हाला समजून नाही घेता येत का मला की माझी मेंटल स्टेज कशी आहे? का तुम्हाला कळत नाहीये पार्थ? मी माझ्या घरच्यांच्या जवळही जाऊ शकत नाही का? माझ्या माहेरी जाऊन मी त्यांना भेटूही शकत नाही का? काव्याने तिची सगळी चिडचिड पार्थवर व्यक्त केली आहे. मग आता पार्थला बिचारायला फार वाईट वाटतं की आपण हिला असं बोलायला नको होतं. पार्थ आता काव्याला म्हणतो काव्या प्लीज तुम्ही चिडचिड नका न करू. अहो तुम्ही जा तुमच्या घरच्यांना भेटायला, माझं तसं काही म्हणणं नाहीये, पण प्लीज जाताना थोडं सांगून जात जा हो, मला काळजी वाटते ना तुमची. आता असं म्हणून तो तिथून निघून जात असतो बरं का. म्हणजे तिच्या जवळ बसतो, तो प्रेमाने बोलतो तिच्याशी आणि तिथून जात असतो. पण जाता जाता पुन्हा वळतो आणि म्हणतो काव्या या घरच्यांमध्ये मी पण येतो का हो? नाही, मला तुमची खूप काळजी वाटते हो. तुम्ही घरात नसलात, तुम्हाला लेट झालं, तुम्हाला काही झालं असेल का अशी चिंता मला वाटते. आता काव्या असं काही बोलणार पुढे, तेवढ्यात तो म्हणतो हो मला माहिती आहे नवरा म्हणून तुम्हाला मी आवडत नाही, म्हणजे मी मित्र म्हणून पण तुम्हाला आवडत नाही. पण एक लक्षात ठेवा काव्या, काळजीला कुठलंही जेंडर नसतं हो. काळजीला कुठलीही बंधनं नसतात, ना नात्याचं ना कुठल्या जेंडरचं. हे बघा माझी ना एवढी एक विनंती ऐका की तुम्ही माझी काळजी करू नका, पण प्लीज काव्या माझी काळजी नाकारू नका हो. असं बोलल्यानंतर काव्या त्याच्याकडे बघतच राहते. आणि आता पार्थने एवढं सुरेख बोलल्यानंतर तिच्या मनाला कुठेतरी त्याचं ते वाक्य भिडलंय. आता काव्या त्याच्याकडे बघतच राहते आणि पार्थ पण तिच्याकडे. आणि आता एवढंच तो बोलतो आणि तिथून निघून जातो आणि तिला एकटं सोडतो. आता काव्या या गोष्टीचा विचार करतच बसते बरं का प्रेक्षकांनो. आणि इथे या मालिकेचं टायटल ट्रॅक त्यांनी इथे आपल्याला ऐकवलंय, जे ऐकायला अतिशय सुरेख वाटतं. तर असा होता आजचा संपूर्ण भाग. हा एपिसोड त्यांनी इथे संपवलाय आणि आता उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की यांची चर्चा रंगली आहे बरं का. आता ही काव्या प्रचंड संतापलेली असते आणि ती जीवाला म्हणते
काहीही म्हणा, मला रम्याचं कौतुक वाटतंय. सगळ्यांसमोर आपलं प्रेम कबूल करायला हिंमत लागते. त्यानंतर जीवा म्हणतो हो ना, आणि प्रेमासाठी वाट बघायला सुद्धा हिंमत लागते. मग आता ही नंदिनी म्हणते हो, पण अनेक वेळेला आपल्या प्रेमाची आहुती देऊन नवीन आलेल्या आयुष्याला सामोरं जावं लागतं. त्यावर काव्या म्हणते हो, पण प्रेमाची आहुती देणारी माणसं ही आयुष्यभर पुढंच जगत राहतात. आता तिचं हे वाक्य पार्थला आणि नंदिनीला फार खटकतं. पण आता जीवा यावर तिला काय उत्तर देतो हे पुढे ऐकणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. छान दाखवलाय त्यांनी आजचा भाग. कसा वाटला तुम्हाला प्रेक्षकांनो, मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्लीज आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या अशाच इंटरेस्टिंग रिव्ह्यूसाठी भेटूयात उद्या. टेक केअर. धन्यवाद.